आता कधी-कधी काय होतं, काही फ्रॅक्शन्सना डेसिमलमध्ये कन्व्हर्ट करताना मघाशी जसं आपण सॉल्व्ह केलं तेवढं इझिली त्याला नाही सोडवता येत. सो यू विल हॅव टू यूज द कन्सेप्ट ऑफ लाँग डिव्हिजन. आता ही डिव्हिजन तुम्ही किती इझिली करू शकता त्याच्यावर ठरणार आहे हाऊ फास्ट यू कॅन कन्वर्ट दॅट फ्रॅक्शन टू द डेसिमल. सो इट विल टेक टाईम. रिमेंबर दिस लर्निंग द लाँग डिव्हिजन इट विल टेक टाईम. सो तुम्हाला त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचं लॉजिक जर डेव्हलप झालं तर ओव्हर द टाईम यू विल डू इट. ओके. सो विल लर्न हाऊ वी डू दॅट. सो दॅट इज 10/4. आता 10/4ला तुम्ही जरी डिवाईड करत गेला, त्याला जरी होल नंबर आणि डेसिमलमध्ये लिहायचा प्रयत्न केला तरीसुद्धा ह्या 4ला नियरेस्ट 10 किंवा 100 किंवा 1000 ह्यात लिहिणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळं ही जी काय फ्रॅक्शन आहे ह्याला वी विल कन्सिडर दिस ॲज 10 इज डिवायडेड बाय 4 ऑर वी विल कन्सिडर दिस ॲज दिस 10 इज डिवायडेड विथ 4 अँड विल डू दिस लाँग डिव्हिजन. सो हे खूप आधी तुम्ही स्कूलमध्ये कुठेतरी शिकला असाल. इफ यू डोंट नो दिस देन ओनली सी, अदरवाईज यू कॅन स्किप दिस पार्ट ऑफ दिस व्हिडिओ. ओके. सो हाऊ वी डू द लाँग डिव्हिजन. आपण काय करतो, 4ने ह्या 10ला डिवाईड करताना 4 2 जा 8. सो विल सबट्रॅक्ट दिस 8 फ्रॉम दिस 10. सो 10 - 8 दॅट विल बिकम 2. आता तुम्ही जर पाहिलं अडचण इथे येते की 2ला 4ने डिवाईड नाही करू शकत आपण, कारण 2 हा लहान नंबर आहे 4पेक्षा. त्यामुळं आपण इथे एक पॉईंट देणार आहे. दिस इज हाऊ वी डू दिस डिव्हिजन. इथं हा पॉईंट दिला की तुम्ही ह्या नंबरची प्लेस व्हॅल्यू वाढवताय असा अर्थ घेऊ शकता. सो इट विल बिकम 20. नाव यू कॅन डिवाइड दिस 20 विथ 4. 4 5 जा 20 and the remainder will be 0. So the answer to this question 10/4, the answer will be 2.5. तुमच्या मनात शंका असेल की सर इथं पॉईंट घेतल्यानंतर काय झालं. सो इफ यू सी 4 × 5 जर मी केलं तर दॅट बिकम्स 20. पण मला हा 2 हा नंबर हवा होता, त्यामुळे मला 5ची व्हॅल्यू थोडी कमी करायची होती जेणेकरून ह्याची पण व्हॅल्यू थोडी कमी होईल. अँड दॅट्स वाय आय टेकन दिस डेसिमल पॉईंट. सो ह्याच्यापेक्षा खूप डेप्थमध्ये तुम्हाला ह्या डिव्हिजनमधली गरज नाही आहे. सो वी विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. 15/8. अगेन विल ऑप्ट फॉर द लॉंग डिव्हिजन. सो वी आर डिवाइडिंग 15 with 8. So again I'm saying, if you have seen this, if you know this, how to do this, you can skip this video. Okay. So we'll go to this. So 8 1s are 8. So subtracting 8 from 15, that will become 7. Now this 7 is lesser than the 8. So we'll have to bring some number here with ज्यानं आपण 8ला मल्टिप्लाय केलं की 7च्या आसपास काहीतरी मिळेल. सो आय विल राईट अ 0. मी जेव्हा इथं डेसिमल पॉईंट देतोय त्यावेळी इथे मी एक 0 इंट्रोड्यूस करेन. नाव 8 8 जा 64. So 70 - 64, that will be 6. Again this 6 is smaller than the 8. So you can go further by directly writing a 0 over it आणि त्यानंतर तुम्ही मग नेक्स्ट डेसिमल प्लेसला जाल. सो आपण काय करतोय, अजून लहान नंबर घेत जातोय जसं मी डेसिमल पॉईंटपासून लांब जातोय आणि त्याप्रमाणे ही डिव्हिजन कंटिन्यू करतोय. सो 8 7 जा 56. So this will become 4 here. Now again the 4 is smaller. Again we will go to the next smaller number. I will write 40 here. So 8 5s are 40. Now 40 will be subtracted and the remainder will be 0. So the answer to this question is 1.875. So again I am telling, long division ही वेळ घेते, ही पटकन जमण्यासारखं नाही आहे. But if you know this, that is good thing. We will do some more questions to understand this. Now here if you see the third question, that is 3/4. याला आपण असंही लिहू शकतो 3 is divided with 4. Obviously the number will be smaller than 1, कारण 3 हे लहान आहे 4पेक्षा, कारण 4 मधले फक्त 3च पार्ट्स आपण घेतले, पूर्ण नंबर नाही घेतलेला. सो आय कॅन राईट इट ॲज लाईक दिस 3 अँड आउटसाईड दॅट विल बी 4. आता तुम्ही जर पाहिलं 3 ऑलरेडी लहान आहे 4पेक्षा. सो तुम्हाला ह्याची प्लेस व्हॅल्यू वाढवायची आहे किंवा अजून एक लहान नंबर घ्यायचा आहे जो ह्याला 4ला मल्टिप्लाय केल्यानंतर 3च्या जवळपास आणेल. सो विल राईट अ 0 ओव्हर हिअर. जिथं तुम्हाला नंबर अपुरा वाटेल तिथं तुम्ही डेसिमल इंट्रोड्यूस कराल आणि एक 0 ॲड कराल. सो नाव यू कॅन राईट 4 7 जा 28. सो सबट्रॅक्टिंग इट it will become like 2. Now 2 is again a smaller number. So I will move to the next decimal place here. आता नवीन पॉईंट घ्यायची गरज नाही आता इथं तुम्हाला फक्त पुढं सरकायचं आहे आणि एक 0 द्यायचा आहे. सो 4 5 जा 20. सो आता तुम्ही यातून 20 मायनस करू शकता. द रिमाइंडर विल बी 0.
सो तुम्ही जर इथं पाहिलं असेल, पहिला आपण 7 हा नंबर घेतला आणि त्यानंतर 5, पण 5 हा 7पेक्षा अजून लहान आहे. सो द आन्सर टू दिस क्वेश्चन विल बी 0.75. तुम्ही ह्याच्या जर उलटं गेला, 0.75ला जर परत फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केला, सो आपण हा ऑलरेडी क्वेश्चन पाहिलेला आहे की 0.75. सो 7 इज 7/10, 5 इज 5/100, and then we can convert it back to the fraction again. Okay, we'll go to the next question, that is fourth question. ह्याच्यामध्ये 5ला 7ने डिवाइड करायचं आहे. अगेन युजिंग द लॉंग डिव्हिजन, दिस 7 विल बी द आउटसाईड अँड 5 विल बी इनसाईड. आता तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला अगोदरच एक 0 पॉईंट इंट्रोड्यूस करावं लागणार आहे, बिकॉज दिस इज स्मॉलर दॅन 1. सो तुम्ही इथे एक 0 इंट्रोड्यूस कराल. 7 7 जा, दॅट विल बी 49. सो ह्यातून हा मायनस केल्यावर इथं 1 हा नंबर येईल. 1 इज अगेन लेसर दॅन 7, सो विल मूव टू द नेक्स्ट डेसिमल प्लेस, इंट्रोड्यूस 0. 7 1 जा 7. सो आता इथं परत 3 हा नंबर राहतो आहे. परत पुढच्या डेसिमल प्लेसला जाऊ. 7 इथं 0 दिल्यानंतर 7 4 जा 28. परत जर पाहिलं तर परत हा 2 हा नंबर राहतो आहे. परत तुम्ही इथं एक 0 दिला तर परत तुम्ही हे चालत राहाल. सो देर इज नो एंड टू दिस. सो जर एखाद्या फ्रॅक्शनला आपण पूर्णपणे असं थांबणाऱ्या डेसिमलमध्ये कन्वर्ट करू शकत नसेल, सो विल कॉल इट ॲज इररॅशनल नंबर. तुम्हाला ह्या डेफिनेशन्स किंवा ह्या गोष्टींची एवढी जास्त गरज नाही आहे, पण आय होप यू आर क्लिअर विथ दिस. पण इथं जे बघितलं आपण, इथं आपण थांबलो आहे कुठं ना कुठं तरी. सो विल कॉल दिस ॲज रॅशनल. ह्या व्हिडिओच्या लास्ट पार्टमध्ये आपण जे काय पाहिलं त्याला थोडंसं रिव्हर्स मॅनरमध्ये शिकणार आहोत आणि एक कलेक्टिव्ह अप्रोच ठेवू की फर्स्ट विल कन्वर्ट दिस डेसिमल टू सम फ्रॅक्शन अँड देन विल कन्वर्ट दॅट फ्रॅक्शन बॅक टू द डेसिमल. सो तुम्ही जर पाहिलं, एक डेसिमल आपल्याला दिलेलं आहे 2.25. सो आय कॅन राईट इट ॲज 2 प्लस द एक्स्ट्रा पार्ट इज 0.25, राईट. सो आय कॅन राईट इट ॲज 2 प्लस 0.25, दॅट इज 2/10 प्लस 5/100. तुम्ही ह्या दोघांना पटकन 25/100 असं सुद्धा लिहू शकता सध्या. सो यू कॅन राईट इट ॲज 2 प्लस 25/100. मी काही स्टेप्स ह्या लाईनच्या खाली करतो. सो कमिंग बॅक, 25/100, 25 1 जा, 25 4 जा, so that is 1/4. So the answer will be 2 plus 1/4. If you do the cross multiplication, 4 2 जा 8 plus 1, that is 9/4. So we have successfully converted this decimal to the fraction, that is 9/4. So ह्या स्टेप्स जर तुम्ही पाहिल्या, this first step, then second step, then this third step, तर तुम्हाला लक्षात येईल इट इज क्वाईट इझी टू कन्वर्ट अ डेसिमल पॉईंट टू द फ्रॅक्शन. बट व्हेन वी कन्वर्ट अ फ्रॅक्शन टू द डेसिमल, वी नीड टू यूज द लॉंग डिव्हिजन. सो तुम्हाला इथं लॉंग डिव्हिजन ऑप्ट करावी लागेल. सो विल हॅव टू डिवाइड दिस 9 विथ 4. सो 4 2 जा 8. सो ह्यातून जर तुम्ही मायनस केलं, हिअर इट विल बी 1. आता 1 हे 4पेक्षा लहान असल्यामुळे आपण इथे एक डेसिमल पॉईंट देऊन ह्याच्यासमोर 0 हा नंबर इंट्रोड्यूस करणार आहे. सो 4 2 जा अगेन 8. सो इथं हा 2 हा नंबर येईल. आता 2च्या समोर आपण 0 देऊन विल मूव टू द नेक्स्ट डेसिमल पॉईंट. सो 4 5 जा 20. सो 20 minus 20, द रिमाइंडर विल बी 0 अँड द डिव्हिजन इज कंप्लीट. सो वी हॅव सीन हाऊ टू कन्वर्ट दिस डेसिमल टू फ्रॅक्शन अँड अगेन बॅक टू डेसिमल फ्रॉम द फ्रॅक्शन. सो जर तुम्हाला डेसिमलला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही 10च्या पॉवर्सने त्याला डिवाइड करून रिड्यूस फॉर्म देऊन असं कन्वर्ट करू शकता. जर फ्रॅक्शनला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर यू विल हॅव टू यूज द लॉंग डिव्हिजन. देर इज अ शॉर्टकट टू दिस ऑल्सो, बट राईट नाव आपण एकदम फंडामेंटल मेथड्सना पकडून हे ट्राय करतोय. So there are some popular fractions and decimals. I have taken 4 cases here. The first is half, then second is 1/4, 1/8 and 3/4. सो तुम्ही हे आहे तसं पाठ केलं तरी चालेल. 1/2ला आपण 0.5 असं लिहितो, 1/4ला 0.25, 1/8ला 0.125. वी ऑलरेडी सीन हाऊ टू कन्वर्ट दिस, राईट. 3/4ला 0.75 असं लिहितो. सो हाऊ टू यूज दिस. सो इफ आय आस्क यू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 25/2 इन डेसिमल्स, सो याचा अर्थ काय, 25 इज बेसिकली 24 + 1/2. सो 24चं हाफ म्हणजे आपण ह्याला असंही लिहू शकतो, 24/2 + 1/2. सो 24च्या हाफ किती असतं तर 12. हे जे 1/2 आहे त्याला आपण 0.5 लिहू शकतो. सो द आन्सर इज 12.5. सो आपल्याला कधी कधी हे डायरेक्टली यूज करायचं की व्हॉट इज द मिनिंग ऑफ समथिंग हाफ इज ॲडेड अँड हाऊ टू राईट इट इन डेसिमल्स. उद्या हेच जर लेट्स से 14.5 असं तुमच्या समोर आलं आणि तुम्हाला जर हे फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं असेल, सो 14 हे
कुणाच्या हाफ आहे तर 28च्या, राईट. आणि हाफ ह्याच्या डबल किती असेल तर 1. सो द आन्सर विल बी 29/2. सो 14 × 2 दॅट इज 28 आणि हाफला कंपन्सेट करण्यासाठी आपण 1 एक्स्ट्रा घेतला, दॅट इज 29/2. सो विल यूज अदर फ्रॅक्शन्स ऑल्सो. इफ आय आस्क यू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1.25 इन फ्रॅक्शन्स, सो वी कॅन यूज दिस रिलेशन्स डायरेक्टली. 1 हा पूर्ण नंबर आहे, पण हा जो 0.25 दिसतोय हा एक्स्ट्रा, इट इज ॲक्च्युली 1/4. सो यू कॅन ॲड 1 + 1/4. सो तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ह्याला 5/4 असं लिहू शकता. Or rather what you can do, 0.25 that is 1/4, right? This is 1/4 and this is a total number that is 4/4. So you can directly add it as 5/4. So हे over the practice तुम्हाला जमायला लागेल, but remember these are some popular fractions we are going to use henceforth. If I ask you what is the answer of 7.75, सो याचा अर्थ असा आहे की हे जे 0.75 डेसिमल नंतर 75 दिसतंय, इट इज ॲक्च्युली 3/4. आणि हे जे 7 दिसतंय, इट इज 7 टाइम्स ऑफ द होल नंबर, लाईक 7 टाइम्स ऑफ 4/4. आपल्याला ह्यांची ॲडिशन करायची डायरेक्टली. सो तुम्ही इथं करू शकता 7 × 4 दॅट इज 28, 28/4 + 3/4. सो दॅट विल बी 31/4.